रामकृष्ण हरी माऊली. जनाबाईची कथा. चे नाव आहे जनीचा आगळा हट्ट. ही कथा सर्वांनी पूर्ण ऐका. जनीचे वडील आपल्या झोपडीत एका संध्याकाळी विठ्ठलाचे उत्कंठ भक्तीने नामस्मरण करीत होते. पांडुरंगाशी अगदी एकरूप होऊन गेले. एकाकी त्यांच्या डोळ्यातून प्रेम अश्रू वाहू लागले. समोर पांडुरंगच उभा आहे असं पाहून पांडुरंग पांडुरंग असा त्यांनी टाहो फोडला. डोळे उघडून पाहता तो तेथे कोणीच दिसेना. पण पांडुरंगाने त्यांची आर्तता पाहून दमय्याला सांगितले, दमा, तुला कुळाचा उद्धार करणारी एक सुकन्या होणार आहे. दमा अतिशय आनंदित झाला. त्यांनी ही घटना आपल्या बायकोला सांगितली. दोघेही आनंदी मनाने प्रसन्न राहिले. कालांतराने जनाबाई या भूतलावर अवतरली. देवाने आपला शब्द खरा केला. जनाबाई थोडी मोठी होताच तिच्या आईवडिलांबरोबर ती पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेली. देवळात टाळ मृदुंगाचा आवाज घुमू लागला. विठ्ठलाच्या नावाचा गजर सुरू झाला. अवघी दुमदुमली पंढरी. दम्याने जनीला विठ्ठलाला मनोभावे नमस्कार करण्यास सांगितले. जनीने विठ्ठलास हात जोडून अनन्यभावे नमस्कार केला आणि ती त्याच्याकडे एकटक पाहू लागली. क्षणात तिची तिथे समाधी लागली. तेथून ती हलेना. मनोमन अंतर्यामीची खूणगाठ पटली की काय? वडील एकसारखे तिला चला जाऊया म्हणत होते. तिचे आपले एकच, तुम्ही जा, मी येत नाही. अगं असं काय करतेस? आपण पुन्हा येऊ. आत्ता घरी गेलं पाहिजे. मुलीचा हा आगळा हट्ट पाहून आईला रडू कोसळले. अगं तुला एकटीला सोडून कसे जाऊ? तुझ्याकडे कोण बघणार? जनी उत्तरली, विठ्ठल बघेल की. जनीचा हा अगदी आगळा हट्ट पाहून नाईलाजाने आई वडील जड अंतकरणाने परत फिरले. विठ्ठलाचे ध्यान करीत जनीने देवळातच रात्र काढली. नंतर आई वडिलांच्या नावाने तिने काकुळतेने तिने पुकार केली. पण तिथे कोण होते? शेवटी पहाटेच्या सुमारास ती देवळाच्या कडेला रडवेली होऊन एकटी उभी राहिली. नित्य नेमाप्रमाणे नामदेवाचे वडील दामासेठ पहाटे देवदर्शनाला आले. एकटीच उभी असलेली ती पोर पाहून त्याने विचारले, कोण ग तू आणि एकटीच कशी? जनीचे डोळे पाण्याने भरून आले आणि म्हणाली, मीच आई वडिलांना जा म्हणून सांगितलं. मी येत नाही, मी इथेच राहीन. पण आत्ता मला वाईट वाटतं. मी चुकलेच. आणि तिला रडू कोसळले. दामासेठांना दया येऊन ते म्हणाले, तू रात्री कोठे होतीस? ती म्हणाली, येथे पांडुरंगाजवळ. दामासेठी मनात चरकले आणि चमकले. ते तिला म्हणाले, बाळ रडू नकोस. तू चल माझ्याबरोबर आमच्या घरी. ती दामासेठ बरोबर घरी गेली. घरी आल्यावर नामदेवाने विचारले, ही कोण? दामासेठाने सर्व हकीकत सांगितली. तिचे नाव जनाबाई. संबंध रात्र हिने पांडुरंगाच्या देवळात काढली. हिला आपल्याकडे राहावयास आणली आहे. नामदेवाने तिच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि तो निघून गेला. त्याच्या आईच्या गोनाईच्या कपाळाला मात्र आठ्या पडल्या. ती म्हणाली, आपली गरिबी, घरात 14 तोंडे आणि हे 15वे, यांना खायला काय घालू? दामासेठ शांतपणे उद्गारले, अगं हे देवाघरचे लेकरू. आपण जे खातो तेच ती खाईन.
शिवाय हिची कामाला मदत होईल. जनाबाई घाबरून गेली, पण लक्ष देवळातल्या पांडुरंगाकडे. जनी म्हणाली, आई मी तुम्हाला जड होणार नाही. तुमच्या सर्व कामात तुम्हाला मदत करीन. 2 घास कमी खाईन. घरातला केरवारा करील. भांडी घासीन. धुणे धुईन. दळणकांडण करीन. आणि ती कामाला लागली. काम करताना तोंडात विठ्ठलाचे नाव. अशा रीतीने जनाबाई आत्ता नामदेवाच्या कुटुंबात सामावून गेले. नामदेवाबरोबर ती नित्यनेमाने देवळात जाई. भक्तियुक्त अंतःकरणाने देवाचे भजन कीर्तन करी. नामस्मरण करी. देव मनातून संतुष्ट होई. देव भावाचा भुकेला. दुरी नाही देव त्याला. या युक्तीचा अनुभव जनाबाईला पावलोपावली येऊ लागला. झाडलोट करी जनी. केर भरी चक्रपाणी. राना गेली शेणीसाठी. मागे विठ्ठल धावे पाठी. रामकृष्ण हरी माऊली.